नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्राचं राजकारण हे एखाद्या थ्रिलर ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवरती असलेल्या मालिकेसारखं आहे. त्यात अप्स एंड डाउन्स आहेत, ट्विस्टेड टर्न्स आहेत, इमोशनल ड्रामा आहे आणि तुमच्या भावभावनाशी एवढा खेळ आहे, की तुम्हाला कळतच नाही, की अरे हे आत्ता स्थिरावलंय ना. कालच महानगरपालिकांचा निकाल आला. त्या निकालामध्ये दिसतं आहे, की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातला भारतीय जनता पार्टी हा एक क्रमांकाचा पक्ष बनलाय. एकनाथ शिंदे यांना ठाणे मिळालंय. अजित पवारांना काहीच मिळालं नाही. आणि त्यामुळं जशी चर्चा उद्धव ठाकरे बंधूंच्या ह्या संमिश्र यशाची झाली, तशीच चर्चा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मिळालेल्या कमी यशाची झाली. कारण आता स्पेक्ट्रम स्पष्ट आहे. 2029च्या निवडणुकीमध्ये भाजप हा शतप्रतिशत घेऊन सिंगल हँडेडली आपली सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्यासाठीचं आव्हानच आता नाहीये. ह्या स्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांचं मंत्रिमंडळाला आज उपस्थित न राहणं किंवा श्री अजित पवार यांचं मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित न राहणं याची चर्चा होणं साहजिक आहे. अर्थात अजित पवार हे बारामतीमध्ये त्यांचं जे प्रदर्शन असतं त्याच्या उद्घाटनाला उपस्थित होते आणि ते आधी ठरलेलं आहे. नंतर निवडणुकीचे निकाल वगैरे हे सगळं. त्यामुळं अजित पवारांना त्याबद्दलचं ड्यू दिलंच पाहिजे. पण अर्थात ते येऊ शकले असते का बैठकीला? येऊ शकले असते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे सुद्धा ठाण्यामध्ये होते. ठाण्यात असून सुद्धा त्यांना या संदर्भामध्ये त्या बैठकीला उपस्थित राहता आलं असतं का? हो, त्यांना उपस्थित राहता आलं असतं, पण ते राहिले नाहीत. त्यामुळे त्यांची नाराजीची चर्चा विरते न विरते तोपर्यंत दुसरी गोष्ट आली, की एकनाथ शिंदे यांचे जेवढे म्हणून नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्या सगळ्या नगरसेवकांना ताज लँड्स हॉटेलमध्ये त्यांनी एकत्रित करायचं ठरवलंय. ही प्रेशर टॅक्टिस आहे. क्लिअर कट प्रेशर टॅक्टिस आहे. कारण आता आकडेच असे आहेत, की त्या आकड्यामुळं मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला कारण हे बघा 118 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आणि भाजपनं मिळवलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी महायुती जर तुम्ही बघितली तर ती सत्तेपासनं 2 आकड्यांनी पुढं आहे. म्हणजे 114 पेक्षा त्यांना 118 म्हणजे 4 जागा अधिकच्या मिळालेल्या आहेत. त्यात जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवलं, तर आणखी आकडा पुढे जातो. आणि त्याचबरोबर जर तुम्ही अशी आकडेवारी बघितली, की भाजपचा महापौर होईल का? तर जे गणित त्यांनी विधानसभेला मांडलं होतं, आमचे आमदार जास्त निवडून आले. त्यामुळे आता तुम्ही मुख्यमंत्रीपद काही मागायचं नाही. तिथे शिंदेंना काही पर्यायच नव्हता. कारण आज 137 अशी स्थिती आहे. 144 बहुमताला लागतात. पण मुंबई महापालिकेत तसं नाहीये. मुंबई महापालिकेमध्ये ही जी 114 ची मॅजिक फिगर गाठायची आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्या 29 नगरसेवकांचं बळ लागणारच आहे. त्याच्याशिवाय तुम्ही महापौर होऊच शकत नाही. आणि म्हणून पहिली मागणी काय आली, की महिला महापौर व्हायला पाहिजे. हा टॅक्टिस आहे, दबाव आहे. शायना एनसीच्या पूर्वी भाजपच्याच नेत्या होत्या. त्या पॉलिटिकल ॲडजस्टमेंटमुळं शिंदेच्या शिवसेनेत गेल्या आणि त्यांनी विधानसभा निवडणूक लढली. त्यांचा पराभव झाला. त्यांनी हा मुद्दा मांडला तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती, की मुंबईचा महापौर महिला असावा की पुरुष असावा? हे कोण ठरवणार? एकतर आरक्षणातनं ते ठरेल किंवा मग आरक्षण आल्यानंतर भाजप ते ठरवेल. पण त्याच्या आधीच शिंदे गटातनं ते आल्यामुळं ही प्रेशर प्रॅक्टिस आहे. ताज लँडमध्ये ते घ्यायचं, त्यांना बसवायचं आणि स्थायी समिती किंवा अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला जे ही मला ना जुनी 2019ची आठवण लगेच झाली. जेव्हा निकाल लागला आणि शिवसेनेचे आकडेच असे आले, की त्यांच्या सपोर्टशिवाय ना महाविकास आघाडी जी नंतर फॉर्म झाली किंवा भाजपचं सरकार बनू शकतंय आणि मग एक मोठा ड्रामा झाला. ड्रामा काय आहे? कारण त्यातली इनसाईड मला खूप माहिती आहे म्हणून, की उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचं फोन घेणं सुद्धा बंद केलं. म्हणजे त्यांच्या गाडीमध्ये एकतर शेवटचा प्रसंग असा घडला, की एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, की "ते माझा फोन घेत नाहीत. तुम्ही जा. तुम्ही त्यांना सांगा." मातोश्रीवर ते गेले. त्यांना असं वाटलं होतं, की आपल्याला गृहमंत्रीपद मिळेल कारण गृहमंत्रीपदाची ऑफर उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद सुद्धा द्यायला भाजप तेव्हा तयार झाली होती. ते मध्ये गेले आणि उद्धव ठाकरेंना सांगितलं, की आपल्याला अशी ऑफर आहे आणि आपल्याला आता युतीत जायलाच पाहिजे. मध्ये गेल्यानंतर जादू घडली. बाहेर जेव्हा एकनाथ शिंदे आले, तेव्हा ते म्हणाले, की मला मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलंय किंवा आपला मुख्यमंत्री होईल तेव्हा तुम्हाला संधी होईल. तर तुम्ही कशाला भाजपच्या बरोबर जाता? असं त्यांनी सांगितल्यामुळं तेव्हा महाविकास आघाडीचा प्रयोग अस्तित्वात आला. कारण तसे नंबर्स तेव्हा होते. आत्ताही तसेच नंबर आहेत. त्यामुळे ही प्रेशर टॅक्टिस आहे. एकतर अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यासाठी किंवा उपमहापौर आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद. कारण 74-75 हजार कोटी रुपयाचं बजेट आहे मुंबई महापालिकेचं.
त्याच्या 10% तुम्ही काढा, किती होतं? 1,00,000 कोटीच्या 10% म्हणजे किती होतात? तेवढे पैसे कारण आता बजेट वाढेलच ना, 5 वर्ष आहे ते. 5 वर्षात ते बजेट हळू-हळू 10% 20% वाढत गेलं तरी शेवटी 2026 ची 5 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा 1,00,000 कोटीच्या महापालिकेबद्दल आपण बोलत असू. या स्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना ते ते चांगली बार्गेनिंग करतात याची पूर्ण भाजपला कल्पना आहे आणि म्हणून त्याचा धोका ओळखूनच बहुधा संजय केळकरांनी ठाण्यात वेगळा सूर आरवला. ते म्हणाले, की "नाही, आमचा जर सन्मान झाला नाही, तर आम्ही विरोधी पक्षामध्ये बसू." कारण ठाण्यामध्ये पण नंबर्स असे आहेत, की तिथे 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 एकनाथ शिंदेचा महापौर बसणार आहे याच्यात काहीच संशय नाही, जसं मुंबईमध्ये. पण तिथे प्रेशर टॅक्टिक्स आहे आणि हे मित्रपक्षात सुरू आहे. एम-एम-आर रिजनमध्ये ठाणे वगळता एकनाथ शिंदेंना कुठेही यश मिळालं नाही. इनफॅक्ट ती मिळू नये अशीच ती रचना होती. ठाणे त्यांना दिलं आणि मुंबईमध्ये सुद्धा आता भाजपला हायसं वाटत असेल, की आपण एकनाथ शिंदेंना बरोबर घेतलं. कारण एकनाथ शिंदेंना सगळ्या मराठी मतदारांच्या समोर, ठाकरेंच्या समोर उभा केलं. त्यांचे नंबर्स घसरले. भलेही 90-95 जागा त्यांनी लढल्या होत्या. स्ट्राईक रेट त्यांचा चांगला आहे. पण तो अपेक्षा एवढा नाहीये. जर त्यांनी इतरत्रच्या जागेवरती अधिक फोकस केला असता, तर त्यांना ह्यापेक्षा अधिकचे नंबर्स आले असते आणि म्हणून मी म्हटलं, की महाराष्ट्राचं राजकारण हे असं आहे. आणि त्यामुळं हे ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवरती जसे ट्विस्ट एंड टर्न्स एंड इमोशनल ड्रामाज असतात ना, तसे ते ड्रामा सुरू आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, की ज्यांना असं वाटतं, की आता 3.5 वर्ष निवडणुका नाहीयेत, महाराष्ट्रात सगळं शांततेत होईल, असं अजिबात तुम्ही समजू नका. आज हे तर स्पष्टच आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित होतेच आहे. त्यांना पर्याय नाही. बघा महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला दीर्घकालीन राजकारण करायचं असेल, तर आता एक खंबीर तंबू आहे, तो भारतीय जनता पार्टीचा आहे. तो व्यापक झालाय. आता तर देवेंद्र फडणवीस यांचा पण खुंटा अधिक बळकट झालेला आहे आणि फडणवीस हे चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यामुळे ते त्यांना हव्या तशा पद्धतीनं आता प्रशासन आपल्या पद्धतीनं फिरवतील आणि त्यानंतर काय होईल याचा साधारण अंदाज सगळ्यालाच आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये असं दिसतं आहे मला, की हा सत्ता संघर्ष वाढेल, तो तीव्र होत जाईल आणि हे जे ताज हॉटेल लँड्सवरचं जे प्रकरण आहे, ते भाजपला आवडणार आहे का? कारण सत्ताधारी घटक पक्षाचे तुम्ही नगरसेवक आहात. तुम्हाला कोणाची भीती आहे? थोडीच पोचिंग होणार आहे आणि एकनाथ शिंदेचे नगरसेवक हे ठाकरे बंधूंना जाऊन मिळणार आहेत. नो. त्यामुळे हे जे पॉलिटिक्स आहे, ते पॉलिटिक्स नीट लक्षात घेतलं तर ही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान सुरू असलेली ही प्रेशर टॅक्टिक्स आहे. तेच महाराष्ट्राचं आगामी राजकारण डिफाईन करेल. कारण आता ज्या पद्धतीनं शिंदेचं असं आहे, की ते काही बोलणार नाहीत. पुढे ते असंही म्हणतील, की सुरक्षेच्या कारणावरून आम्ही आम्ही त्यांना ताज हॉटेलमध्ये ठेवलं होतं. पण जोपर्यंत स्वतःला हवी तशी बार्गेनिंग होणार नाही, तोपर्यंत हे होणार नाही. कारण जानेवारीच्या अखेरला मुंबईचा महापौर मिळणार आहे. आता आपण 17 तारखेत आहोत. आणखी पुढची 13 दिवस, 13-14 दिवस कारण महापौराचं आरक्षण पद पण अजून जाहीर झालेलं नाही. त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये असं मला दिसतं आहे, की ही जी प्रेशर टॅक्टिक्स आहे, ती कदाचित एक असा महाराष्ट्राच्या राजकारणात टर्न आणेल, की जो कुणालाच एक्स्पेक्टेड नव्हता. सो वेट एंड वॉच. आपलं त्याच्यावरती खूप बारकाईने लक्ष आहे. थांबूया आपण इथे.